हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. SJ स्वाद रेसिपीजमध्ये आपले खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कोथिंबीरीची वडी. तर त्यासाठी मी इथे 2 कोथिंबीरच्या गड्ड्या स्वच्छ धुवून घेतल्यात. त्या आता आपण कापून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अर्धा चमचा जिरेपूड घेतली आहे, 15-20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, आपल्याला थोडा ओवा घ्यायचा आहे आणि बेसन पीठ. तर सगळ्यात पहिले आपण कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेऊया. आता इथे मी कोथिंबीर छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे. आता त्याच्यासाठी आपण हे जे वाटण आहे हे वाटून घेऊया. मिरची, लसूण आणि जिरे हे मी मिक्सरला लावून बारीक वाटून घेते आणि मग पुढची प्रोसेस सांगते. आता मी हे मिक्सरवरती बारीक करून घेते. आता हे मिरची, लसूण, जिरे वाटलेलं वाटण आपलं रेडी आहे. आता हे आपण कोथिंबीरमध्ये घालून घेऊया. त्याच्यामध्ये मी थोडा ओवा घालणार आहे. आपण बेसन पीठ घालणार आहे त्यामुळे मी ओवा थोडासा घालून घेते आहे. जास्त घालायचं नाही आहे, थोडासाच मी अर्धा चमचा वगैरे ओवा घातलेला आहे. आता त्यामध्ये आपण बेसन पीठ ॲड करून घेऊया. बेसन पीठ पण जास्त घालायचं नाही आहे, कारण आपण कोथिंबीर वडी करतोय तर त्याची आपल्याला ॲक्च्युअल टेस्ट आली पाहिजे. तर खूप जास्त प्रमाणात आपल्याला बेसन वापरायचं नाही आहे. कोथिंबीरीला बाइंडिंग येऊन फक्त ती रोल होईल इथपर्यंत आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. आता मीठ घालून घेते मी. आता आपलं हे वड्यांचं पीठ मळून रेडी आहे. या स्टेजला तुम्ही तिखट मीठ चेक करू शकता, काही कमी जास्त वाटलं तर ॲड करा, नाहीतर मग आपण आता याच्या वड्या करून आपल्याला चाळणीवरती वाफवण्यासाठी ठेवायचे. त्यासाठी आता मी कढई गरम करायला ठेवते आहे. कढईमध्ये मी अर्धं हे पाणी घेतलेलं आहे. आता हे गरम करायला ठेवते आहे. पाण्याला उकळी आली, गरम झालं पाणी की त्याच्यावरती आपल्याला चाळण ठेवून चाळणीला तेल लावायचं आहे आणि मग वड्या त्याच्यावरती ठेवायच्या आहेत. मी दाखवते तुम्हाला. आता इथे पाणी गरम झालेलं आहे, वाफ येते आहे बघू शकता. आता आपण त्याच्यावरती ही चाळण ठेवून देणार आहे. याला मी तेल लावून घेतलेलं आहे. तेलाने ग्रीस केलं आहे म्हणजे आपल्या हे ज्या वड्या आहेत त्या चाळणीला चिकटणार नाहीत. तर आपण आता एक एक करून वड्या ठेवून घेऊया. हे बघा, अशा इथे 5 वड्या झालेल्या आहेत माझ्या. 5 वड्या मी आता हे ठेवून घेतलेल्या आहेत चाळणीवरती. तर आपण याला एक 15 मिनटं वाफवून घेऊया, 10 ते 15 मिनटं. आता मी याला झाकण लावून ठेवून देते. आता झाकण लावून ठेवलेलं आहे. आपण आता 15 मिनटानंतर बघूया. चला, आपल्याला हे स्टीम करायला ठेवून 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण उघडून बघूया झालेले आहेत का. त्याला चेक करण्यासाठी आपण सुरी किंवा एखादी टूथपिक वगैरे टाकून चेक करू शकतो. आपली सुरी क्लीन निघालेली आहे म्हणजे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता हे थंड व्हायला ठेवून देऊया, त्याच्यानंतर आपल्याला हे तळायचे आहेत. गॅस बंद करून घेतलेला आहे. आता मी ह्याला छान थंड होऊन देते. एकदा थंड झाले की मग आपण त्यांना कट करून डीप फ्राय करून घेणार आहोत. आता इथं आपली वडी पूर्ण थंड झालेली आहे. आता यातली एक वडी मी कट करून घेते आहे तळण्यासाठी, तुम्हाला दाखवते. आता ही वडी आपण कट करून घेऊया. आता वडी पूर्ण थंड झालेली आहे आपल्याला. ह्याला मी डीप फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला शॅलो फ्राय करायचं असेल तर शॅलो फ्राय करू शकता, पण मी इथं तुम्हाला डीप फ्राय करून दाखवणार आहे. तेल गरम होतंय तोपर्यंत मी हे कट करून घेते. आता मी ही सकाळचीच कढई घेतलेली आहे, यामध्ये मी वडे तळले होते. तर आता तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये मी वड्या सोडून घेते आहे. तुम्हाला डीप फ्राय नसेल करायचं, तुम्ही तव्यामध्ये शॅलो फ्राय सुद्धा करून घेऊ शकता. तेव्हा शॅलो फ्राय करताना त्याच्यामध्ये तेलामध्ये थोडेसे जिरे घाला, जिऱ्याची फोडणी करून मग त्याच्यावरती ह्या वड्या शॅलो फ्राय करून घ्या. चव अजून छान लागते जिऱ्याची. आता हे मी मीडियम गॅसवर तळून घेणार आहे.
जास्त हाय पण फ्लेम नाही आहे आणि जास्त लो पण नाही आहे, मीडियम फ्लेमवरती आपण फ्राय करून घेणार आहोत. बघू शकता होत आलेत आपल्या आता वड्या. 1-2 मिनिटात त्या छान लाल अशा लाल रंग येईल. रंग बघू शकता. आता मी ह्या काढून घेते. तेल व्यवस्थित त्यातलं गाळून घ्याल, हे तळू द्यात, नाहीतर मग ऑइली लागतील. तर बघू शकता इथे रेडी आहे आपली मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत कोथिंबीरची वडी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.